नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेले. माझ्या साक्षी भेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजचा जो पॉडकास्ट आहे तो पॉडकास्ट राजकीय आहे आणि ज्यांच्यासोबत हा आपण पॉडकास्ट घेणार आहोत त्यांना शेतकऱ्यांचे नेते, दिव्यांगांचे कैवारी आणि आंदोलनाचा बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. बच्चूभाऊ कडू हे नाव महाराष्ट्रातील म्हणजे एक गाजलेलं आणि नामवंत नाव आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सामान्य कुटुंबातून येता, शेतकरी कुटुंबातून येता. पण एवढं सगळं असताना देखील तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभं केलं. तर हे बाळकडू तुम्हाला तुमच्या घरातूनच दिलं गेलं होतं का? आई आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, महापुरुषांचा इतिहास आहे आणि खरं तर राजकारणात तसं आपण अपघाती आलो आहे. मुळात घरात काही कोणी राजकारणी नव्हतं. अचानकपणे आम्ही याच्यात उतरलो आणि मग त्याच्यात स्थिर झालो. त्याला काही असं वेगळं काय म्हणते प्रशिक्षण किंवा आमचे वडील राजकारणी होते म्हणून आम्ही आलो असं नाही आहे. आणि आई नेहमी गाडगेबाबा समजून सांगायचे, शिवाजी महाराज समजून सांगायचे, तर त्याच्यातून सेवेतूनच राजकारणात आपण खरं तर एकंदरीत त्याची सुरुवात झाली असं समजता येईल. माझे बाबा सांगत होते की तुम्ही कॉलेजमधून GS म्हणून तुमची तिथून राजकारणात खऱ्या अर्थाने एक सुरुवात झालेली आहे. आणि मी ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदा लढलो. ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो. नंतर मी पंचायत समिती जिल्हा परिषद लढलो, त्याच्यात हारलो. मग कॉलेज इलेक्शनमध्ये पहिल्यांदा पडलो अधिक, मग पॅनल जिंकून आणलं. असा एक प्रवास होता. म्हणजे ग्रामीण विद्यार्थी सेना आम्ही काढली, शिवसेनेतून मला काढलं, मग मी ग्रामीण विद्यार्थी सेना केली. ग्रामीण विद्यार्थी सेनेचं पॅनल आणलं टोम्पे हाऊस आपल्या कॉलेजला. आणि हा चढ उतार आयुष्यात कायमचा राहिलेला आहे. म्हणजे शिवसेनेत आम्ही असताना स्थानिक राजकारण जे होतं पदाधिकाऱ्यांचं काम न करता पक्ष चालवण्याची ज्याची भूमिका होती त्याच्या विरोधात आम्ही बंड उभारला आणि मला शिवसेनेतून काढल्यानंतर मी त्याच्या काय 4-5व्या दिवशी ग्रामीण विद्यार्थी सेना काढली आणि ते पॅनल निवडून आणण्यात मला यश आलं. एकंदरीत बंडखोरीची प्रवृत्ती आहे ती फार पहिलेपासून आहे आणि ते आम्ही साकारले आणि त्या बंडखोऱ्यातूनच आम्ही फार चांगलं बंडही उभारलं, चांगल्या पद्धतीनं आवाजही मोठा केला. विद्यार्थ्यांनासुद्धा त्यावेळेस न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही आठवतं का आम्ही सायकलनं जायचो विद्यापीठात अमरावती विद्यापीठाला. आम्ही पहिले त्यावेळेसचे तरुण असेल का इथून गोशी टोम्पेच्या काही तक्रारी महाविद्यालयाच्या करायच्या असल्या तर तिथून किंवा ॲडमिशन वाढवून घ्यायच्या होत्या. कधी कधी काय होतं का BCom फर्स्ट इयर BA फर्स्ट इयरला पहिल्या तुकडीच्या ॲडमिशन होऊन जायच्या, दुसरी तुकडीची परवानगीच भेटायची नाही. मग आम्ही विद्यापीठात जाऊन आंदोलन करायचं आणि ते परवानगी घ्यायची. आंदोलन आणि सेवेतूनच राजकारणाचा मार्ग मोकळा झाला. खऱ्या अर्थाने तुमचे जे काही आंदोलन असतात ते महाराष्ट्रामध्ये चर्चित आंदोलन असतात. म्हणजे शोले हे फिल्म होती ही आम्ही बघितली, पण त्याचं आंदोलन देखील होऊ शकते हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. तर त्या तुमच्या शोले आंदोलनाबद्दल आम्हाला सांगा. खरं तर शोले आम्ही मला वाटतं मी इथेच शिरसगावमध्ये बसलो होतो आणि तेव्हा ते शोले पिक्चरचं ते धर्मेंद्राचं गाणं सुरू होतं आणि तितक्यातच ते त्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही असं होतं. तेव्हा मी म्हटलं त्या पाण्याच्या टाकीवर चढ, जसा धर्मेंद्र गेला आहे. तर ते काही केलं नाही. मग आम्हाला थोडं कालांतरानं कोणतं आंदोलन करावं शेतकऱ्यासाठी मोठं आंदोलन आमदार झाल्यानंतर करायचं होतं. मला पहिलीच श्रम होती आमदारकीची आणि हिवाळी अधिवेशन तेव्हा चालू होतं आणि आम्ही 12 तारीख जानेवारी का काहीतरी शरद पवारजींचा जन्मदिवस होता, गोपीनाथ मुंडेजींचा, आणि त्याच दिवशी ते आंदोलन करायचं. कारण शरद पवारजी तेव्हा कृषी मंत्री होते आणि त्या दिवशी कर्जमुक्तीचा आणि इतर 4-5 म्हणून जसं आपण दालवर्गीय पिकांना एकाच 9 लागून होतं. म्हणजे 1 लाख दिले तर 9 लाख गव्हर्नमेंट द्यायचे इतर कृषी प्रक्रियासाठी, पण कोरडवाहू शेतकऱ्याच्या ज्या दाल प्रक्रिया उद्योग आहे त्याला देत नव्हते. असे बरेच मुद्दे घेऊन आम्ही टाकीवर चढलो आणि तेव्हा R.R. आबा आमचं आंदोलन सोडायला तेव्हा आले होते. त्याच्या काहीतरी 1 महिन्यानं केंद्राची कर्जमाफी जाहीर केली होती आणि आमची
दाल प्रक्रिया उद्योगसुद्धा 1:9 लागू आणि त्याचा पहिला प्रकल्प आपण बेल्लोऱ्यात सुरू केलेला होता. 1:9 ब्रिकवेटसाठी पण, म्हणजे सोयाबीन पराठीच्या कुटारापासून किंवा त्याच्या त्या शिल्लक राहिलेल्या तुराट्यापासून ब्रिकवेट तयार करायचा प्रकल्प आपण बेल्लोऱ्यात आणला. 1:9चा GRI आपण काढला, त्याचा पहिला प्रकल्प पण आपण सुरू केला आणि नंतर ते महाराष्ट्रात सगळ्या इकडे, म्हणजे आता जर चांदूर बाजारात 4 प्रकल्प ते सुरू आहे. त्याची ची मागणी आहे ती आपण धरल्याने त्याचा फायदा झाला आहे. आणि जसं पिक्चर काय होतं, या आंदोलनामध्ये काही नाविन्य असलं पाहिजे. तुम्ही टी व्हीवर केव्हा दाखवाल, उपोषण दाखवण्यात तुम्हाला, कारण ते रोजच होत राहतं. चक्काजाम म्हटलं तर ते काही नवीन नाही आहे. नवीन काय आहे तर टाकीवर चढणं नवीन आहे. आणि मग त्याच्यात फायदे काय आहे तर टाकीवर चढल्यानं काय फायदा झाला आमचा, का आम्ही कमी कार्यकर्ते होते, 10-15 कार्यकर्तेच ते आंदोलन करू शकत होते, कारण पोलीसवाले वरते येऊ शकत नव्हते. खाली पोलिसांची 2000ची संख्या आणि आम्ही 4 जण वरते. पोलीस त्या 4 लोकांना पकडू शकत नाही. आंदोलन सगळ्या देशभर गाजलं होतं. मला अजूनही आजतक त्या न्यूज जर आपण काढल्या तर माहीत पडेल का देशभर सारखं एक तरफ शरद पवार जी का जन्मदिन मना रहे और दूसरे तरफ महाराष्ट्र के किसान आंदोलन कर रहे, असं पूर्ण भारतभर ते आंदोलन गेलं. आणि त्याच्यानंतर पंजाबला ते आंदोलन झालं, MP आंदोलन झालं. म्हणजे आमची स्टाईल पुऱ्या भारतानं तेव्हा घेतली होती. एका छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढत नेला होता, तर तो शेतकरी डायरेक्ट कलेक्टरच्याच पाण्याच्या टाकीवर, ऑफिसच्या टाकीवर, तो त्या टाकीवर चढल्यानंतर जिथपर्यंत ट्रॅक्टर सोडत नाही तोपर्यंत मी खाली उतरत नाही. तर हे संख्येनं कमी पण ताकदीनं मोठं असलेलं आंदोलन. आखरी छत्रपतीची युक्ती आम्ही तिथे वापरली आणि ते आंदोलन सक्सेस झालं. नक्कीच. तुम्हाला जर निवडणुकीचा फॉर्म जरी भरायचा असला तरी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा रक्तदान करता आणि तुम्ही त्याच्यानंतर निवडणुकीचा फॉर्म भरता. तर या रक्तदानाचा तुमच्या जीवनामध्ये असा काही इतिहास आहे किंवा अशी कोणती घटना की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही रक्तदानाला सुरुवात केली? खरं तर मी काहीतरी, माझी बहीण काय 3ऱ्या-2ऱ्या वर्गात होती आणि मी तेव्हा नागपूरला भरती होतो. तेव्हा रक्त मिळत नव्हतं, कारण आई वडील नागपूरलाच होते आणि आम्हाला काहीच माहीत नव्हतं नागपूर काय आणि कुठलं हॉस्पिटल. तेव्हा रक्तासाठी ज्या बोंबाबोंब झाल्या, जे फिरावं लागलं आणि रक्त मिळत नव्हतं. आणि जेव्हा काहीच माहीत नाही आईवडिलाला कुठं ब्लड बँक आहे वगैरे, अशातून जेव्हा ते आम्ही घरी ऐकत होतो तेव्हा माझं वय एवढं जास्त नव्हतं. तेव्हापासून थोडी प्रेरणा भेटली आणि पहिल्यांदा रक्तदान मी मुंबईला केलं. म्हणजे मी तेव्हा 18-19 वर्षाचा असेल. माझं वजन कमी होतं हे ते बरेचदा मी सांगून पण झालं आहे. खिशात गोटे भरले आणि 2 लिटर पाणी पिऊन घेतलं, म्हणजे माझं 4 किलो वजन तेव्हा वाढवलं स्वतःचं. आणि तेव्हा पहिल्यांदा रक्तदान केलं. आणि म्हणून पवित्र मतदानासाठी पवित्र रक्तदान झालं पाहिजे, कारण रक्तदान ही जात पाहून लागत नाही, तो त्याचा गट पाहून लागतं. तो कुठल्याही जातीचा असला तरी, तो एका जातीचा आणि एका कुटुंबाचा असला तरी ते मॅच नाही होत, पण तो गट एक असला आणि तो कुठल्याही देशातला असू दे, कोणत्याही धर्मातला असू दे, कोणत्याही जातीचा असू दे, पण गट मॅच होतं. आणि म्हणून पवित्र मतदान व्हावं म्हणून आम्ही पवित्र रक्तदानातून सुरुवात करायचो. नक्कीच. म्हणजे तुमच्या या गोष्टीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि अनेक लोक हे काम करत आहेत. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्यामुळं महाराष्ट्राला दिव्यांग मंत्रालय मिळालं आणि त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या हक्कासाठी लढाई देखील केली, पण आज देखील त्या दिव्यांगासाठी तुमची हक्काची लढाई आहे का? हा, मंत्रालय झालं म्हणजे काही व्यवस्था बदलली असं नाही आहे. हक्काचं व्यासपीठ भेटलेलं आहे आणि व्यासपीठ आता ते खरं तर मजबूत झालं पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपण वृक्ष लावला पण फळं झाले नाही तर काय करायचं आहे. आता वृक्ष लावण्याचंच काम आम्ही मुळात केलेलं आहे. त्याला फळं आणण्यासाठी पुन्हा लढावं लागणार आहे आणि ते फळं पुन्हा दिव्यांगापर्यंत जाण्यासाठी लढावं लागणार आहे. कारण ही सायकल अशी चालूच राहतं, ते काही थांबत नाही. शरद पवार साहेब नेहमी म्हणायचं का नळ दिला तर लोक गोड पाणी मागतं, गोड पाणी दिलं तर ते 24 तास मागतं, 24 तास म्हटलं तर मग ते मोफत मागतं, नंतर लोक गरमही मागतं. मागणं कधी थांबत नसतं, त्या वाढतच राहतं. त्याच्यानं दिव्यांग मंत्रालयामध्ये आमची बदनामी खूप झाली, कारण त्याच्यामुळं गुवाहाटीला जावं लागलं. गुवाहाटी गेल्याशिवाय ते मंत्रालय भेटलं नसतं आणि गुवाहाटीचा बोट ठेवून आमच्यावर विरोधकांनी प्रचंड
आरोप काय केले सगळे ते आम्हाला कसं हऱ्यास करण्याचा प्रयत्न केला किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्हाला त्याच्यात काही फार वाईट वाटत नाही. कारण आमच्या बदनामीतून जर दिव्यांग मंत्र्याला उभं राहिलं तर बदनामी काही फार मोठी गोष्ट नाही. तो म्हणजे ते काय होतं, अंगावरचा धूळ आहे. चलता चलता एखाद्या शेतीत जेव्हा आपण काम करता करता अंगावर धूळ येतं, तशातला तो धूळ आहे. पण आम्हाला माहीत आहे याच्यातून पीक हाती येणार आहे, आणि म्हणून त्या धुळीची आम्ही कधीच पर्वा करत नाही. आम्हाला बदनाम भरपूर केलं. BJPचा तर स्पेशल सेलच उभा होता आमच्या विरोधात, त्यासाठी का बच्चू कडू BJPचंच सरकार बसलं आमच्या गुवाहाटीमुळे, पण BJPवालेच ट्रोल करत होते. कारण आखरी बच्चू कडू बदनाम करणं हे त्यांचं पहिलं टार्गेट होतं, आणि हे आम्ही सगळं पाहत होतो उघड्या डोळ्यानं. पण आम्ही आनंदी होतो, कारण की हमारे बलिदान से अगर कुछ नया निर्माण होता है तो वो सही है, बहुत अच्छा है. आंदोलन करत असताना तुमच्यावर अनेक टीका झाल्या. तुम्ही 20 वर्ष सत्तेत होते, त्यावेळेस देखील तुम्ही विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडत होते, आणि आज देखील तुम्ही सत्तेत नसताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी भांडत आहात. आणि तुमचं सगळ्यात चर्चित असलेलं आंदोलन म्हणजे ते नागपूर इथे झालेला ट्रॅक्टरचा मोर्चा. तर हे सगळं करत असताना या आंदोलनाचा नेमका शेतकऱ्यांना काय फायदा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला दिलेल्या तारखेप्रमाणे जर खऱ्या अर्थाने तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यानंतरची तुमची नेमकी काय भूमिका असेल? काय झालं आहे, आपण ट्रॅक्टर आंदोलन जरी दिसलं तर त्याची सुरुवात मात्र रायगडाच्या पायथ्याशी झालं. मला वाटते मी महाराष्ट्रातला पहिला राजकीय नेता असेल का ज्यांनी रायगडच्या पायथ्याशी आंदोलन उपोषण केलं. म्हणजे रायगड हा युद्धानं ओळखलेला गड म्हणून ओळखलं जातं. तेव्हा 300-350 वर्ष अगोदर लोक प्राण अर्पित करायचे स्वराज्यासाठी. त्या रायगडवर लोक फक्त फिरायला किंवा प्रेमापोटी किंवा आस्थेपोटी जात होते. त्याच रायगडच्या पायथ्याशी बच्चू कडू दिव्यांगाचं आणि शेतकऱ्याचं आंदोलन उभं करतं. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे. आम्ही जे स्थळ निवडलं होतं ते ऊर्जा होतं. मी पाहत होतं 3 दिवस मी तिथं उपोषण केलं, आणि मी रात्री जेव्हा उठायचं तेव्हा पौर्णिमा होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश एवढा स्पष्ट रायगड दाखवत होता. मी तेव्हा ते रात्री फिरत होतो तेव्हा पाहत होतो का रायगड संध्याकाळी कसा दिसतं. या रायगडावर राजे गेले असणार, आमचे सैनिक गेले असणार. केवढं मोठं बलिदान त्या रायगडानं आमच्या स्वराज्यासाठी, आमच्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी दिलेला आहे. तो रायगड मी जवळून पाहिला 3 दिवस. सकाळी पाहिला, संध्याकाळी पाहिला, दुपारी पाहिला, झोपताना पाहिला, उठताना पाहिला. आणि तिथून तिसऱ्या दिवशी म्हणजे आंदोलन मोठं न होता त्याला एवढी ऊर्जा होती की मुख्यमंत्र्याचा फोन आला आणि आम्ही मिटिंग लावतोय, तुम्ही मिटिंगला या आणि उपोषण सोडा. आम्ही तयार झालो, कारण आमचा उद्देशच होता का 3 दिवसाचंच उपोषण होतं आणि ते सांगायचं होतं का फक्त सुरुवात आहे आणि त्या रायगडपासून केली पाहिजे. आणि मिटिंग झाली. मिटिंगमध्ये सगळ्याला सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्याच्या प्रोसिडिंग तयार झाली आणि नंतर पुन्हा त्याच्यावर दखलंदाजी होत असल्यामुळं आम्ही आमदाराच्या घरासमोर टेंबा आंदोलन रात्रीचं, म्हणजे वाटते महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते आंदोलन केलं 11 एप्रिलला. आणि सगळ्यांच्या हाती टेंबं देऊन, निळा दुपट्टा हाती घालून आम्ही आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं. मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर झालं आणि मग अन्नत्याग आंदोलन झालं. आणि अन्नत्याग आंदोलनामध्ये पहिली मागणी पूर्ण झाली. बावनकुळे तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं का आम्ही मार्चच्या बजेटमध्ये 2 गोष्टी त्यांनी सांगितलं का बाकीचं आपण मागण्यावर 22 मागण्या होत्या, 2 मागण्यावर आपण चर्चा करू का आम्ही बजेटमध्ये दिव्यांगाचं मानधन वाढवणार आणि बजेटमध्ये आम्ही कर्जमाफीची समिती तयार करणार. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे दिव्यांगाचं मानधन वाढलं आणि ते 2,500 झालं. आम्ही 6,000 मागणी केली होती आणि ते 2,500 झालं. मी स्वतःला फार भाग्यवान समजतोय का 600 रुपये मानधन भेटत होतं फक्त दिव्यांगाला. मी जेव्हा आमदार झालो त्याच्या अगोदर 450 होतं आणि मग 600 झालं. 600चं आम्ही 1000 केलं, 1000चे 1500 केलं. 1500चे 2,500 करणारा बच्चू कडू महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे, हे गर्वानं सांगतोय. म्हणजे स्वतःचं मानधन वाढवणारे भरपूर असेल, त्याच्यासाठी आंदोलन करणारे असेल, पण आम्ही दिव्यांगाचं ज्याची कोणती जात नाही, त्याचा कोणता धर्म नाही, दुःख एवढं आहे का त्याची जात जात आणि धर्म पाहावं अशी कुठली व्यवस्था नाही. आणि म्हणून एका गावात 10च्या शिवाय वरते असणारे अपंग नसतानासुद्धा, मतदानाचं त्याचं गणित कुठेही बसत नसतानासुद्धा आम्ही लोक जातीचे प्रश्न उठवत होते. आम्ही मात्र
कुठल्याही जाती धर्माचा विचार न करत दिव्यांगाचा प्रश्न उचलला आणि 2,500 मानधन. मला वाटतं आता हिंदुस्थानात कर्नाटक किंवा याच्याशिवाय सगळ्यात जास्त मानधन देणारा महाराष्ट्र आता 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर आहे. ही सगळी चळवळीतला शक्यता आहे. म्हणजे चळवळीमुळे झालं. मग आम्ही त्याच्या समिती निर्माण झाली. मग 300 किलोमीटर पायी चाललो. मग आपण नागपूरचं आंदोलन केलं आणि नागपूरच्या आंदोलनामध्ये पुन्हा मुंबईला मीटिंग झाली. सगळे पक्षीय शेतकरी संघटनेचे नेते होते. राजूजी शेट्टी असेल, नवलेजी असेल, तिकडे तुपकरजी असेल, वामनराव चटप असेल, विजयभाऊ जावंदे असेल, ह्या सगळ्या नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला. आणि न भूतो न भविष्य 30 वर्षानंतर, मी म्हणत नाही, विजय जावंदे ही शेतकरी चळवळीतले महान नेते आहे, मोठे नेते आहे, त्यांनी हे कबूल केलं का 30 वर्षानंतर शरद जोशीनंतर जर कोणतं आंदोलन मोठं झालं असेल महाराष्ट्रात तर ते बच्चू कडूनं केलेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यात आपल्याला सक्सेस होताना आता दिसतं. आता सगळ्या बँकेकडून आधार कार्ड माहिती मागितल्या जात आहे. मला वाटतं मार्चपर्यंत त्याची कर्जमाफीची या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि मोठा जय आहे तो शेतकऱ्याच्या एकीचा. म्हणजे निवड कर्जमाफी हा विषय नाही, तर शेतकऱ्याचं अस्तित्व आपण निर्माण केलं आहे. लक्षात घ्या, आंदोलन म्हटलं म्हणजे काही मागण्या पूर्ण करणारं यंत्र नसतं, ते काही मशीन नसतं. इकून कळबा टाकला म्हणजे तिकून कुटी तयार होईल असं काही नसते ते. पण या आंदोलनातून शेतकऱ्याचं अस्तित्व निर्माण झालं, त्याचा आवाज निर्माण झाला, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे यंत्रणेला हे माहीत झालं का नाही शेतकऱ्यासाठी काही करा, तर आता एक नेतृत्व आहे, शेतकरी आता एकत्र व्हायला लागलं, त्या आंदोलनातून दिसलं. ही मोठी उपलब्धी आहे. आणि सरकारकडून याच्यासाठी तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. हां, मला असं वाटतं का आता आम्ही हे म्हणतो आहे का नवीन कर्जदार म्हणजे चालू वर्षाचा कर्जदार तो कर्जमाफीत घेतला पाहिजे, मुक्तीमध्ये घेतला पाहिजे. नाही घेतला तर आम्ही 1 जुलैला म्हणजे 31 जूनपर्यंत आम्ही वाट पाहणार. 1 जुलैला आम्ही महाराष्ट्रातले रेल्वेचा चाक धावू देणार नाही. आणि AI टेक्नॉलॉजी वापरून आम्ही रेल्वे थांबू. माणसं दिसणार नाही, पण रेल्वे थांबल्याशिवाय राहणार नाही. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला, आपला अचलपूर मतदारसंघ आणि त्याच्यातल्यापेक्षा मी म्हणेल की आपला अमरावती जिल्हा जो आहे, या अमरावती जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या नेतृत्वात एक मानाचा तुरा रोवलेला. कारण इथं चांगले लीडर्स तयार झालेले आहेत. एक निवडणूक येते, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये टॉपचे नेते आहेत, स्ट्रॉंग नेते आहेत, जे काम करतात, काम करणारे नेते आहेत. पण एक निवडणूक येते आणि त्या निवडणूकमध्ये टॉपच्या असलेल्या नेत्यांचा पराभव होतो. तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी आपण सगळेजण फक्त एकमेकांसोबत भांडून आपली शक्तीही कमी करतोय? आणि ज्या वेळेस काम करणारा एक चांगला नेता जर पडत असेल तर काय हे त्या मतदारसंघाचं नुकसान नाही आहे? नाही, असं काही नाही आहे. ते भांडणामुळं आता कसं आहे, मत मारण्याची भूमिका सामान्य माणसाला पूर्ण करायची असतं. त्याच्यानं काय झालं आहे का, मी कालही बोललो एका चॅनलवर का जेव्हा किडनी एका नागबीरच्या एका शेतकऱ्याची काढली आणि किडनी काढून त्याला कर्ज फेडावं लागलं या देशामध्ये. म्हणजे मानवी अवयव विकून जर आपल्याला जर कर्ज फेडण्याची देशात जर म्हणजे देशाची आर्थिक व्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकावर जात असताना इथल्या शेतकऱ्याला किडनी विकावं लागतं आणि कर्ज फेडावं लागत असेल तर त्याचा जगण्याचा हक्कच गमावला आहे. कलम 21 घटनेची काय सांगतं, हा जो त्याचा मूलभूत अधिकार आहे तो जर गमावा लागत असेल आणि उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहत असणार. आणि दुर्दैवाची गोष्ट काय आहे, याला तो मतदानाचा विषय तिथं कसा आपण पाहतो ते लक्षात घ्या. समजून घ्या, रोशनची किडनी मुस्लिम आणि हिंदू म्हणून काढल्या गेली असती किंवा मराठा किंवा OBC म्हणून काढल्या गेली असते किंवा SC किंवा सुवर्ण म्हणून काढल्या गेली असती तर महाराष्ट्र पेटायला वेळ लागला नसता. पण सरकारच्या धोरणामुळं त्या शेतकऱ्याची किडनी जेव्हा काढल्या जातं तेव्हा गावसुद्धा बंद राहत नाही. अर्थात समाज मनसुद्धा मेलेला आहे. सामाजिक जी भूमिका आहे ती फार बोथळ झालेली आहे आणि सरकार तर संवेदनाच राहिल्या नाही. संवाद तर नाहीच नाही, पण संवेदना पण नाही आहे. आणि परिणाम काय झालं का आमच्या सगळ्यांचा माथे फिरूपणा, आमचं जे डोकं आहे ते निळा भगवा आणि
हिरव्या झेंड्यात पिवळ्या झेंड्यामध्ये व्यवस्थित पलटवला आहे, व्यवस्थित त्याला त्या बाजूनं झुकवला आहे. अर्थात ही लढाई चालू असताना मी कोणत्या नेत्याला काय बोललो, त्याचा संघर्ष काय चालू आहे, याच्यापेक्षा मी कोणाला निवडून द्यायचं हा प्रश्न फार महत्त्वाचा असतो. आता मग जातीवाल्याला निवडून द्यायचं, धर्मवाल्याला निवडून द्यायचं, का निळ्यावाल्याला, का भगव्यावाल्याला, का हिरव्यावाल्याला, का काम करणाऱ्याला निवडून द्यायचं, ही प्राथमिकता जिथपर्यंत ठरत नाही तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थानं ज्या उद्देशानं बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला होता तो उद्देशच पूर्ण होत नाही ना. म्हणजे ज्या झेंडे पकडणारे लोक, निळे झेंडेवाले पकडणारे लोक जास्त झाले तर निळ्या विचाराचे लोक निवडून येईल. भगवे झेंडे पकडणारे लोकांची विचाराची संख्या वाढली तर ते निवडून येणार. मुस्लिमांचे असन म्हणजे हिरव्याचे असन तर हिरवे निवडून येणार. अर्थात विचार कुठं राहिला आहे, रंगावर आम्ही जर निवडणूक घेऊन जातोय, जातीवर घेऊन जात असेल तर मग आम्ही हा दावा करणं, लोकांकडून काही अपेक्षा करणं ते चुकीचंच आहे. काम हे कोणत्या स्थानावर ठेवलं तुम्ही, त्याची प्रामाणिकता कोणत्या स्थानावर ठेवली. म्हणजे 100 वेळा रक्तदान करणारा माणूस म्हणजे ते म्हणतं ना, एखाद्यानं फार चांगला पेपर सोडवायचा आणि त्यालाच मास्तरनी कट करायचं, आणि एखाद्याने 50 मार्काचा पेपर सोडवला आणि त्याला 100 मार्क द्यायचे. ही ती मास्तरची जशी बदमाशकी आहे तशी मतदाराची बदमाशकी आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला, एक चित्र येतं, त्या चित्रामध्ये पक्ष विपक्ष सगळेजण, जशी आज आपली चहाची बैठक सुरू आहे तशी त्यांची राजकीय चहाची बैठक ही सुरू होती. तर ज्यांच्यासोबत पिढ्यापासून संघर्ष होता ते सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. आणि असं सांगितलं जातं की आमचा हा पर्सनली जो आहे तो पर्सनली वाद नाही आहे, तर आमचा हा वैचारिक विचारांचा वाद आहे. तर मग एवढं सगळं असताना सामान्य माणूस हा राजकारणासाठी का भांडतो? मग सामान्य माणसाला आता पहिले कसं होतं, सामान्य माणसाचा राजकारणातला सहभाग हा 10-20% होता. गावात एका माणसाला भेटलं गाव भेटून जायचं. आता सामान्य माणसाचा सहभाग वाढला, ही फार चांगली गोष्ट आहे. पण तो सहभाग वाढताना तो जातीला धरून वाढला, तो झेंड्याला धरून वाढला, तो पक्षाला धरून वाढला. पार्टी म्हणजे ते म्हणतात ना, बाप मेला तरी चालते पण नेता जिवंत राहायला पाहिजे, ही जी निष्ठा आहे ना ती बापाकडची नेत्याकडे गेली. ही या राजकारणातलं दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं का सहभाग वाढत असताना तो मुद्द्याला धरून वाढला असता. शेतीचे भाव भेटला नाही, घरकुलाचे पैसे कमी भेटतं, किंवा दिव्यांगाला मानधन कमी भेटतं, किंवा मजुरांना मजुरी चांगली भेटत नाही, एकल महिलासाठी काही स्कीम नाही आहे, श्रम करणाऱ्या माणसाला या देशात काही विषयच नाही, श्रममूल्यावर आधारित यासाठी कुठली योजना नाही. मुद्द्यावर धरून जर मतदान वाढलं असतं, सहभाग वाढला असता तर मग देशात एक नवीन क्रांतीचा उदय झाला असता. आता मुद्दे संपले आणि झेंडे आले. त्याच्यानं झेंडा कोणत्या रंगाचा असला तर अजेंडाच नाही तर झेंड्याला अर्थ काय? तुम्हाला काय वाटते की आज नेमकं देशाला कोणत्या राजकारणाची गरज आहे, कोणत्या मुद्द्यांवर राजकारण? देशाला गरज असल्यापेक्षा माणसानं कसं आहे, जैसी प्रजा वैसा राजा. अरे जैसा राजा वैसी प्रजा. कधी कधी राजा बलवान ठरतं आणि प्रजा तशी वागायला लागतं. कधी प्रजाच एवढी बैकून जातं का राजाला सुद्धा दारू प्यानं भाग पडतं. मग प्रजेनं याच्यावर विचार. आज देशामध्ये काय झालं आहे का भांडवलशाही ही प्रथम स्थानी आलेली आहे. आणि भांडवलशाहीतूनच हा सगळा परिपाठ चालू आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित राजकारणी लोकांना हँडल करायचं आणि आपला उद्योग पण चालवायचा, आणि आपल्या सत्ता आल्यानंतर, विचाराची सत्ता आल्यानंतर भांडवलदारी मोठी करायची. तर या सगळ्या याच्यामध्ये सामान्य माणसाला आता काय झालं लक्षात घ्या. जपानसारखा देश का मोठा झाला? जपान आज लहान देश असून सुद्धा वरून का पुरतं? तिथल्या ज्या भावना जर आपण पाहिल्या तर त्या राष्ट्राला जपणाऱ्या भावना आहे, त्या जातीला आणि धर्माला जपणाऱ्या भावना नाही. जेव्हा राष्ट्रभावना निर्माण होतं तेव्हा मुद्दा हा प्रथम स्थानी येतं. जेव्हा धार्मिक भावना प्रथम स्थानी येतं तेव्हा धार्मिक मुद्दे प्रथम स्थानी येते. मग मंदिर आणि मस्जिदाची लढाई तुम्ही देशात लढताना दिसतं लोक. पण जपानमध्ये मंदिर आणि मस्जिदीची लढाई नाही आहे, जाती आणि धर्माची लढाई नाही, मुद्द्याची लढाई आहे, तिथल्या व्यवस्थेवरची लढाई आहे.
आणि हा आपल्या देशातला सगळ्यात मूलभूत, आपण सगळ्यात गरीब असणारा देश आपला जर पाहिला तर आजही मेळघाटमध्ये 22 लोक गावामध्ये लाईन नाही जात. 75 वर्षामध्ये अजूनही तुम्हाला सांगतोय का तिथे पिण्याला पाणी भेटत नाही. म्हणजे घटनेनं असं म्हटलं का हा मूलभूत अधिकार आहे. पाणी हा मूलभूत, शुद्ध पाणी याचा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार जर तुम्हाला भेटत असेल तर त्यावर राज्य सरकारसुद्धा बरखास्त होऊ शकतं. झालं का? कोणी त्याच्यावर प्रश्न विचारला का? आखरी पिण्याचं पाणी राज्यातला मुख्यमंत्री विदर्भातला आहे आणि तरीसुद्धा विदर्भातल्या नंदनवन असणाऱ्या चिखलदऱ्याला पिण्याचं पाणी भेटत नाही. हे मुद्दे कधी आले का टी व्हीवर तुम्ही? हे ब्रेकिंग झालं का? भाव पडले 1000, कापसाचे भाव 8000पर्यंत गेले होते. आणि अमेरिकेचा करार झाल्यानंतर जेव्हा डील झाली आणि मोदीजींनी कोणत्या दबावाखाली ते डील केली हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा जशी डील झाली तशी कापसाचे भाव 6000 7000वर आले. कधी मोर्चा निघतंय? ब्रेकिंग झाली? न्यूजनं कधी हे दाखवलं? ते नाही दाखवलं. टिपू सुलतानने कहा, टिपू सुलतान बाबतीत काय सांगितलं, औरंगजेबाच्या कबरची काय हालत आहे, ते आहे का नाही आहे अर्थवंद वरते काय. मीडिया अर्धा अधिक मीडिया हा सत्तेनं आणि राजकारणी लोकांना विकत घेतलेला आहे. त्या हाताखालचं बावलं झालेलं आहे आणि देशातल्या लोकांना कुठे घेऊन जायचं ते मीडियानं ठरवलेलं आहे. अर्धा अधिक मीडिया तर अदानी अंबानीचाच आहे, तेच चालवतात, त्याच्यानं विषयच नाही. आज सर्वसामान्य माणूस देखील हेच म्हणतो की आज राजकारण हे थोडंसं गलिच्छ झालेलं आहे. कारण कुठेतरी, कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. पण आज कुठेतरी आपण बघतो राजकारणामध्ये बोलण्याची किंवा शब्दांची मर्यादा असायला हवी का? मर्यादा, माझं काय म्हणणं आहे का बोलताना एखादा माणूस चुकला तर त्यानं ते कबूल केलं पाहिजे. होऊ शकतं बोलण्याच्या वगातमध्ये एखादी गोष्ट निघतं. जसं तलवार मारायची नसते पण कधी कधी त्या तलवारीला रक्त लागतं. याचा अर्थ उद्देश नव्हता पण ते घडलेली घटना आहे. बोलल्यानंतर एखादं चुकत असेल तर त्यानं त्याच्यावर सरळ म्हटलं पाहिजे का ठीक आहे माझं ते चुकलं. अर्थात राजकारण गलिच्छ झालं पण गलिच्छ राजकारणाला चालवणारे लोक तर गलिच्छच आहे. लोक म्हणताना लोकशाही जिवंत राहणार नाही पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे ना. लोकशाही जिवंत राहणार नाही पण लोकशाही जोगते लोक आहे का, हाही प्रश्न आहे. म्हणजे आज राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूस निवडून येऊ शकतं? सामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोक निवडून देतात का? पैसा पाहिजे, जात पाहिजे, धर्म पाहिजे, पार्टी पाहिजे, सगळ्या गोष्टी. आजही आपण पाहतो 10-15% लोक जर सोडले तर बाकीच्यांना जात, धर्म, पैसा, पार्टीशिवाय मतदान करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण समजतात. 10-15% लोक आहे त्याच्यामुळे ते जिवंत दिसतं थोडंसं. तुम्ही राजकारणासोबत सामाजिक कार्य भरपूर करता. म्हणजे आंदोलनात घर पाडलं जातं पण तुम्ही आंदोलनात घर बांधून दिलं. त्याच्यानंतर तुम्ही 100 अनाथ मुलांना हे दत्तक घेतलं. आजही तुम्ही सत्तेत नसताना तुमच्या इथे 300-400 लोक रोज तुम्ही जनता दरबार भरवता तर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्यासोबत संबोधित येतात. तर तुम्हाला राजकारण श्रेष्ठ वाटते की समाजकारण श्रेष्ठ वाटते? तुम्हाला काय चांगलं वाटते? दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे. राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं असं करून चालत नाही. राजकारणच समाजकारणासारखं करावं ना. त्याच्यानं राजकारण मागं जाईल आणि समाजकारण मोठं होईल. राजकारण आणि समाजकारण असं वेगळं करून पाहिल्यापेक्षा समाजकारणाची रेष थोडी मोठी केली का राजकारण थोडं कमी होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे माझा. तो प्रश्न मन हलका करणारा प्रश्न आहे. जेव्हा एखादा नेता सत्तेत नसतो तर त्यावेळेस काही लोक त्याच्यासोबत राहतात, काही लोक साथ सोडूनही देतात आणि त्याच्यासाठी हा चिंतनाचा काळ खूप महत्त्वाचा असतो. तर तुमच्यासाठी तुमचा हा चिंतनाचा काळ तुम्हाला काय शिकून जातो? आणि सत्तेत असणारे बच्चूभाऊ कडू आणि आताचे बच्चूभाऊ कडू तर यांच्यामध्ये काय फरक आहे? तुम्हाला कुठं फरक दिसला मला सांगा पहिले. मला एक सांगा का पळणं म्हणजे हारणं असं होत नाही. ते टेक्निकल मुद्दा आहे. त्याच्यानं आम्ही थांबलो असतो तर मग आम्ही हारलो असतो. पण 8 महिन्यात तर आम्ही आमदारकीपेक्षा मंत्र्यापेक्षा जास्त काम करून ठेवलं. 35,000 कोटीची कर्जमाफी करण्यात भाग पाडणे, 2,500 लोकांचं मानधन करून घेणे, घरकुलाची किंमत 1.5 लाखावरून 2 लाखावर नेणे ग्रामीण भागातली,
आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं मानधन आणि वसुलीची अट रद्द करणे हा 8 महिन्यातला इतिहास एखाद्या मंत्र्याला जमत नाही, तेवढं आम्ही केलं. त्याच्यानं हार के बाद भी जीत होती है, वो बच्चू कडू ने साबित किया है. तुम्ही राजकीय क्षेत्रातून येता, पण ज्यावेळेस आंदोलन होतं त्यावेळेस नैनाताईंचा एक आक्रोश बघायला मिळतो. त्यांनी एक सुंदर वाक्य म्हटलं होतं की बच्चू कडूला त्यांच्या आईने सुळावर जाण्यासाठी जन्माला नाही घातलं. त्यांचा हा आक्रोश पाहिला, ही तळमळ पाहिली, तर इतक्या सपोर्ट करणाऱ्या नैनाताईंबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरं तर दोघांचा प्रवास जरी वेगळा असला तरी भावना मात्र एक आहे. लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रात गेलो, मी कुठेही जरी असलो, मी उद्योगपती असेल, मी अधिकारी असेल, मी कार्यकर्ता असेल किंवा राजकारणी असेल, तर भावना फार महत्त्वाच्या असतात आणि त्या भाव जो असतो तो जपण्याचं काम खरं तर केलं पाहिजे. आणि नैनाताई ते फार जपला आहे व्यवस्थित. आणि काही क्षेत्रामध्ये ती माझी गुरु पण आहे, मी तिला गुरु पण समजतो आहे. बायको म्हणून तर आहेच आहे, पण ते कधी कधी आई म्हणून सुद्धा समोर येतं. आणि हे भाग्य आहे माझं का मला नैनासारखी पत्नी भेटली. आमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही आले तर त्यावेळेस तुम्ही एक सुंदर वाक्य म्हटलं होतं युवकांना संदेश देण्यासाठी की तुम्ही मस्तीनं जगा पण शिस्तीनं जगा. तर तुम्ही युवकांना नेमका कोणता संदेश द्याल? युवकांसाठी मला वाटतं कमी कष्टात जास्त मिळावं ही आशा सोडली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं असं का देश प्रथम स्थानी ठेवला पाहिजे. असं आई वडिलांनंतर जर म्हणजे आता आपण पाहतो की सध्याचे वाद सुरू आहे, मंदिर बड़ा क्या मस्जिद बड़ा, तो हमने बोलना चाहिए मेरा देश बड़ा है, मैं देश के लिए हूँ. ह्या भूमिका जेव्हा युवकांमध्ये येईल आणि मग नेत्यांपेक्षा बापाचं मरण होऊ नये, आईवडिलाचं मरण होऊ नये, मी जातीचा आहे धर्माचा आहे असं म्हणत असताना मी शेतकऱ्याचं मूल आहे असंही म्हणणारी ताकद ठेवली पाहिजे. मी पार्टीचा पक्का आहे असं म्हणत असताना मी शेतकऱ्यासाठी लढणारा एक कार्यकर्ता आहे असंही त्यानं म्हटलं पाहिजे. आखरी कष्टकऱ्यांची लढाई मोठा करण्यासाठी युवकांचा हातभार फार महत्त्वाचा असतं. म्हणून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर न जाता वस्तुस्थितीवर लक्ष ठेवून आपण पावलं टाका. आणि मोबाईलवर काय आलं याच्यापेक्षा माझ्या घरी काय होतं आहे, मला तुरीले भाव भेटले का, कापसाले भाव भेटले का, मजुराला मजुरी वाढली का, 4-4, 5-5 महिने जर या देशातल्या एमआरजीएसमध्ये काम करणाऱ्या मजुराला जर मजुरी भेटत नसेल आणि कलेक्टरचा पगार दर महिन्याला 5 तारखेला होत असेल तर याचा राग येणारा युवक भेटणार आहे का, हा मुळात प्रश्न आहे. म्हणून त्या पावलावर पाऊल टाकावं. तुमच्या पक्षाचं नाव प्रहारच का? नाना पाटेकर याचा पिक्चर पाहिला होता आणि मला आवडलं म्हणून मी प्रहार ठेवलं. पुढचा प्रश्न, तुमच्यावर असे कोणते क्रांतीवीर किंवा समाजसुधारक आहे की यांच्या विचारांचा खूप जास्त प्रभाव पडला? मला असं वाटतं का विचार सगळ्या क्रांतिवीरांचे विचार वेगळे होते, पद्धती वेगळ्या होत्या. विचार एकच होता, पद्धती वेगवेगळ्या होत्या. छत्रपतींनी तलवार घेऊन स्वराज्य निर्माण केलं तर त्याचवेळी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीनं शिक्षणाचा आधार घेऊन त्या स्वराज्याचं सुराज्य कसं होईल हा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांना लेखणी घेऊन त्याचा तलवारीचं साम्राज्य लेखणीत आणून पुन्हा घटनेच्या माध्यमातून स्वराज्याकडे नेण्याचा प्रयत्न झाला. आखरी या सगळ्यांचा विचाराचा आम्ही पाहतोय एक आहे, पद्धती वेगळ्या आहे. कालारूपानं तेव्हा तलवारीची गरज होती म्हणून छत्रपतीने तलवार घेतली आणि ज्योतिबाने हातात आम्ही पाहतोय पेन घेऊन ती चळवळ चालवली आणि बाबासाहेबांना ते पूर्ण केली. त्याच्यानं तो काळानुसार ते बदलत राहतं. त्याच्यानं सगळेच क्रांतीवीर तून काही ना काही घेता येतं. म्हणजे 24 वर्षाचे भगतसिंग जेव्हा फासावर जातं, अशफाकुल्ला खान 19 वर्षाचा असतं. म्हणजे अशफाकुल्ला खानचे फोटो दिसत नाही, भगतसिंगाचा फोटो दिसतं. दुर्दैव आहे, दोघांचे फोटो सारखे असायला पाहिजे होतं. उलट सुखदेव राजगुरू भगतसिंग याच्यासोबत एक फोटो आता अशफाकुल्ला खानचा आम्ही तयार करून तो वाटणार आहोत का इनकी भी भागीदारी उतनी है, इनका भी बलिदान उतना है. 19 वर्षाच्या अशफाकुल्ला खान जर त्या फोटोमध्ये आला तर थोडा मुस्लिम लोकांना किंवा ज्यांचा मुस्लिमांवर आरोप आहे त्यांनासुद्धा एक थोडासा दिशा भेटेल.
म्हणजे सगळ्यांनी हा देश घडवण्याचं एक चांगलं काम केलं. हां. पुढचा सेगमेंट तो म्हणजे रॅपिड फायर. मी तुम्हाला काही ऑप्शन देईन. जर तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं झालं तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम कराल? पहिलं समाजकार्य, दुसरं व्यापार, तिसरं राजकीय की चौथं कला क्षेत्र? सगळ्या ह्याच्यात करू शकतो ना. अष्टपल्य व्यक्तिमत्वाचा आदर्श आमचा छत्रपती आहे. त्यानं एकच क्षेत्र निवडायचं काय कारण? सगळंच का निवडायचं नाही? अगर मैं रनिंग कर सकता तो रनिंग भी कर सकता, कबड्डी भी खेल सकता हूँ, मैं क्रिकेट भी मैं खेळता हूँ. फिर क्या आहे? असं काय मी कबड्डीच खेळावं, कबड्डीवाल्यानं क्रिकेट नाही खेळू म्हणून? पण यापैकी एक निवडायचं असेल तर? पण असं काय, माझं असं मत आहे का हे सगळे लागत आहे. उलट राजकारणी लोकांनी वेल व्यापारी झालं तर अधिक चांगलं. म्हणजे इकडे पैसे खायचं त्याचा विषयच नाही येणार. तर दुसरा प्रश्न, तर खालीलपैकी तुम्हाला कोणाचं नेतृत्व आवडतं? शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, देवेंद्रजी फडणवीस की राजसाहेब ठाकरे? आवडायचं काय, मीच नेतृत्व असल्यामुळे कोणाला आवडायचं काय खरं नाही. पण आपल्याला अरे आम्ही स्वतःचं संघटन उभं केलं, आता आम्ही दुसऱ्याला आवडून कसं चालणार आहे? आमची आवड त्यांच्यापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करू ना. पण एक असं असतं की आपल्याला आवडतात ॲज अ पर्सनली, पण असं काही पर्सेंटेज नाही करता येत. कसं आहे, मी जेव्हा आवडायचा विषय घेईल तेव्हा मला अभ्यास करावा लागेल त्यांचा. आता तुमचा प्रश्न आता आला आहे त्याच्यानं त्यांना डायरेक्ट तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला मला हे आवडतं आहे, पण त्याच्यावर अभ्यास केला का? मी अभ्यास करावा लागेल का उद्धव बरे का शरद पवार साहेब बरे का राज ठाकरे बरे का शिंदे बरे का फडणवीस बरे? त्याचा अभ्यासच केला नाही. तर पुढचा प्रश्न की देशाचं नेतृत्व, पुढील नेतृत्व कोणाकडे असावं तुम्हाला वाटतं? नरेंद्रजी मोदी, योगी आदित्यनाथ, नितीनजी गडकरी की राहुलजी गांधी? जनतेकडे असावं. हे नेतृत्व जनतेनं हातीत घ्यावं, नेत्यांच्या हाती कधीच देऊ नये. जनतेचा अंकुश असला पाहिजे, म्हणूनच तर लोकशाही आहे ना. घटनेनं तेच सांगितलं का बटन दबाने के बाद खासदार बनता है, खासदार बटन दबाने के बाद पंतप्रधान को बनाता है. आणि जनतेच्या हाती ज्या दिवशी नेतृत्व राहीन देशाचं, तेव्हा देश खऱ्या अर्थानं जनतेसाठी समोर येईल. नक्कीच. आज तुम्ही या चहाच्या बैठकीमध्ये आला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली, त्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. चांगले प्रश्न विचारले. आणि सगळ्या प्रेक्षकांना हेच म्हणेल की तुम्ही साक्षी भेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळा जो हा शो आहे तो बघू शकता. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साक्षी भेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर या. नमस्कार. सगळ्यांना विनंती आहे, खास करून आपण सर्वांनी साक्षी भेले पॉडकास्ट पाहावं, बघावं. मातीतलं आहे, तुमच्यातलं आहे. दिल्ली मुंबईतून जरी नसन तरी खेड्यातून असणाऱ्या खेड्यातल्या लोकांनी ते पाहावं अशी नम्र विनंती.